पुन्हा एकदा प्रतीक्षा क्वीन किचन चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत चिकन बिर्याणी। वरतूनच दिसत आहे की किती छान झाली आहे। त्यासाठी मी इथे 2 वाटी तांदूळ घेतली आहे। त्याच्यानंतर आपण इथं पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया आणि त्याला भिजायला ठेवून देऊया 2 तासासाठी। चला तर मग आता आपण 2 तासांनी इथे भेटूया। त्यासाठी मी इथे उकळायला पाणी ठेवलं, त्याच्यामध्ये खडे मसाले टाकलेत, मीठ चवीनुसार आणि पाण्याला उकळी व्यवस्थित आली की त्याच्यामध्ये आपण सर्व तांदूळ टाकून घेऊया। आणि भात इथे आपल्याला जास्त शिजवायचा नाही आहे, अर्धा कच्चा शिजवून घ्यायचा। आपल्याला दम द्यायचा आहे, त्यासाठी आपण अर्धा कच्चा भात शिजवून घेतलेला आहे। इथं मी पाण्यातून भात काढून घेतला व्यवस्थित आणि त्याला 5 मिनटं सुकायला ठेवलं। आणि तोपर्यंत मी इथे कांदा टमाटा हे कट करून घेते। त्याच्यानंतर आपण याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। पहिला इथे मी खोबरं भाजून घेते ब्राऊन होईपर्यंत व्यवस्थित। त्याच्यानंतर कांदा भाजून घेते व्यवस्थित, त्याला तो पण ब्राऊन होईपर्यंत। आणि त्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून दोन्ही पेस्ट करून घ्यायचे आहेत आपल्याला व्यवस्थित। कांदा आणि खोबरं व्यवस्थित बारीक करून घेतलेलं आहे इथे मी। आणि आता चिकन मॅरिनेट करण्यासाठी मी इथे सर्व मसाल्यामध्ये एका लिंबूचा रस टाकला आणि व्यवस्थित मिक्स करून घेतले। जेवढे मसाले घेतले होते तेवढे सगळे टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतलं। आणि त्याच्यानंतर 1 वाटी दही टाकून व्यवस्थित मिक्स करून त्याच्यानंतर कसुरी मेथी टाकून ते पण व्यवस्थित मिक्स करून मॅरिनेटसाठी ठेवून दिलं। आता इथे एका पातेल्यामध्ये तेल टाकून त्याच्यामध्ये खडे मसाले टाकायचे आणि त्याच्यानंतर कांदा व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा। त्याच्यानंतर टमाटर टाकायचं आपल्याला, ते व्यवस्थित शिजवून घेऊया। त्याच्यानंतर आपण कांदा आणि खोबऱ्याची पेस्ट केलेली ते टाकून घेतलं आणि अद्रक लसूण पेस्ट आणि याला व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे। शिजवून झाल्यानंतर त्याच्यामध्ये मॅरिनेट केलेलं चिकन टाकून घ्यायचं आहे आणि त्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे। यातली ग्रेव्ही आपल्याला मीडियम ठेवायची, जास्त पातळ नाही आणि घट्टही करायचा नाही आहे। ग्रेव्ही व्यवस्थित झाल्यानंतर आणि आता इथे भाताचे लेयर बनवून घ्यायचे। लेयर बनवून घेतला की त्याच्यानंतर कांदा आणि कोथिंबीर टाकून घ्यायची। त्याच्यानंतर अजून एक लेयर बनवायची, त्याच्यानंतरही कांदा कोथिंबीर टाकून द्यायचं आणि त्याला झाकून 15 मिनिट दम देण्यासाठी ठेवून द्यायचं। दम देऊन झाला की इथं रेडी होईल बिर्याणी खाण्यासाठी। तुम्ही पण अशी बिर्याणी ट्राय करून बघा आणि कशी झाली आहे मला नक्की सांगा कमेंट करून।